नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांचं पवित्र पोर्टल जे शिक्षक भरतीसाठी यूजफुल आहे, तर या पवित्र पोर्टलनुसार झालेल्या भरतीचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं एक प्रसिद्ध पत्र इथं जाहीर झालेलं आहे। तर काय आहे हे प्रसिद्ध पत्र याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत आणि वेंचंट मार्ग पुणे यांच्या 25/2/2024 रोजीचं हे प्रसिद्ध पत्र इथं जाहीर झालेलं आहे। तर या प्रसिद्ध पत्रानुसार विषय इथे आपण लक्षात घेऊयात। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मुलाखतीशिवाय पद निवडीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत हे पत्र इथं जाहीर झालेलं आहे। उपरोक्त शासन निर्णय व पवित्र पोर्टलवरील सूचना कृपया पाहाव्यात। तर महत्त्वाच्या सूचना इथं देण्यात आलेल्या आहेत। उमेदवाराने स्वप्रमाणपत्रात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांना मुलाखत प्रमाणपत्र पडताळणीसाठी तात्पुरते पात्र समजण्यात येत आहे। मुलाखती निवडीच्या अगोदर कोणत्या टप्प्यावर स्वप्रमाणपत्र दिलेली माहिती मूळ कागदपत्रांच्या प्रमाणपत्रांच्या आधारे तपासण्यात येईल व त्यांच्या आधारे पात्र आढळून आल्यानंतरच उमेदवारास पुढील संधी देण्यात येणार आहे। तर या संदर्भात आपणास खालीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे। राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित तसेच अनुदान पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च माध्यमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा यामधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी देण्यात आली आहे। तसेच शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलवर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आपल्या चॅनललाही आपण ही गुणवत्ता यादी ऑलरेडी प्रसिद्ध केलेली आहे। तुम्ही चॅनलवर गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या टॅबमध्ये त्यावर बनवलेला आपला व्हिडिओ तुम्हाला दिसेलच। अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये प्रविष्ट उमेदवारांना पवित्र प्रणाली मार्फत पदभरती करण्यासाठी आवश्यक वैयक्तिक माहिती प्रमाणपत्र करण्याची तसेच त्यांची शैक्षणिक, व्यावसायिक व अन्य आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली होती। असे असले तरी राज्य स्तरावरून उमेदवारांच्या कोणत्याही कागदपत्राची पडताळणी करण्यात आलेली नाही। शिक्षण सेवक पदभरतीसाठी दिनांक 16/10/2023 ते 22/1/2024 या कालावधीमध्ये व्यवस्थापनामार्फत सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेल्या बिंदू नामावलीचा व विषयनिहाय रिक्त पदांच्या माहितीचे नोंद पवित्र पोर्टलवरील जाहिरात करण्यात आले आहे। बिंदू नामावली, गट व विषयनिहाय रिक्त पदांच्या जाहिरातीची माहिती पोर्टलवर एकत्रित स्वरूपात डाउनलोड या मेनू अंतर्गत उपलब्ध आहे। तसेच व्यवस्थापनांनी वर्तमानपत्रामध्ये जाहिराती देखील दिलेल्या आहेत। सदर जाहिरातीस अनुसरून उमेदवारांनी स्वप्रमाणित केलेल्या माहितीच्या आधारे पात्र उमेदवारांना विविध व्यवस्थापनांमधील रिक्त पदांकरिता त्यांच्या पात्रतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 प्रकारांमध्ये स्वतंत्रपणे प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। खाजगी व्यवस्थापनांनी पवित्र पोर्टलवर शिक्षक पदभरती मुलाखतीशिवाय पदभरती या पर्याय निवडलेला आहे। त्याचबरोबर उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करताना उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये प्राप्त असलेले गुण, बिंदू नियमावलीनुसार, आरक्षण जाहिरातीनुसार, आस्थापनाचा विषय तसेच उमेदवारांना स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती या सर्व बाबी एकत्रित विचारात घेण्यात आलेल्या आहेत। निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी जनरल मेरिट लिस्ट संस्थेच्या लॉग इनवर
उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। सो असेच महत्त्वाचे अपडेट्स या PDF मध्ये दिलेले आहेत, जे तुम्ही आमच्या टेलिग्राम व व्हॉट्सअप चॅनलवरनं डाउनलोड करू शकतात। सो हे महत्त्वाचा अपडेट डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंकला जॉईन करून तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकतात। आणि असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।